नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाकडून आज वरळी डोम येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजन करण्यात आलाय। मेळाव्यात स्वतः उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। निर्धार मेळावा संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असा आशय असलेले पोस्टर जारी करण्यात आले आहे। मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात शिवतीर्थ येथे सुरू होणार आहे। मतदार यादी आणि इतर बाबींवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। या बैठकीला मनसेच्या केंद्रीय समितीतील नेते उपस्थित राहणार आहेत। पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेच्या व्यवहाराबाबत काल गोखले बिल्डर यांनी संबंधित ट्रस्टींना आपण व्यवहार रद्द करत आहोत, माझे पैसे परत द्या असा मेल केला आहे। एका बाजूला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असून काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत असलेल्या रवींद्र धंगेकर यांना 2 दिवस काही न बोलण्याचे आदेश दिले असल्याचे स्वतः रवींद्र धंगेकर यांनी सांगितले। संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथे शेतकरी मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका करत म्हटलंय, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी नाही। सरकारने दिवाळी गोड करू असं म्हटलं तरी शेतकऱ्यांना काही लाभ झाला नाही। त्यांनी स्पष्ट केलं की सरसकट कर्जमाफी होईपर्यंत सरकारला शेतकऱ्यांसमोर दोषारोप न करता शांत बसू देणार नाही। फलटणच्या डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोपाल बदने याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सहदिवाणी न्यायाधीश एस साटोटे यांच्या कोर्टाने 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पनवेलमध्ये एका 18 वर्षाच्या तरुणीने इमारतीच्या 10व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे। ही घटना घडली तेव्हा तरुणीच्या घरी कोणीही नव्हतं। बाहेरून घरी आल्यानंतर या तरुणीने 10व्या मजल्यावरून उडी मारली। ही तरुणी पनवेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती अशी माहिती मिळते। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत सुरू असलेल्या वादांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। ही योजना बंद होणार असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की आम्ही सुरू केलेल्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। ही योजना 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। मुंबईतील कबूतरखान्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे जैन समाज आक्रमक झाला असून जैन मुनी निलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली येत्या 3 नोव्हेंबर पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे। यासोबतच जैन प्रार्थनास्थळे, कबूतरखाने आणि गोरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। वन डे वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला होता, परंतु पावसामुळे हा सामना अखेर रद्द करावा लागला। या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमने सामने होते। दोन्ही संघाचा हा 7वा आणि शेवटचा सामना होता। बॉलिवूडचा किंग खान शाहरुख 2 नोव्हेंबरला आपला 60वा वाढदिवस साजरा करणार आहे आणि या निमित्ताने त्याने आपल्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलंय। शाहरुख खान फिल्म फेस्टिवल या विशेष उपक्रमांतर्गत शाहरुखचे काही आयकॉनिक आणि सुपरहिट चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दाखवले जाणार आहेत। देवदास, दिल से यांसारखे एकूण 7 ब्लॉकबस्टर चित्रपट देशभरातील निवडक थिएटरमध्ये प्रदर्शित केले जाणार आहे। हा फिल्म फेस्टिवल 31 ऑक्टोबर पासून सुरू होणार असून चाहत्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे त्यांच्या आवडत्या सुपरस्टारच्या जादुई अभिनयाचा पुन्हा अनुभव घेण्याची। अशा नवनवीन बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।